व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. पुन्हा एकदा नवीन सकाळ, नवीन दिवस आणि नवीन टूर. सो नवीन दिवसाची पुन्हा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि आज आता सकाळचे वाजत आहेत 8:30 आणि क्लायमेट आहे इथलं जवळजवळ 1 डिग्री सेल्सिअस आणि पाणी गरम होतं आहे तसंच थंड होतं आहे. सो आंघोळ कशी घेतली ती मला माहिती आहे, कसा फ्रेश झालो आहे. सो आपण आता तयार झालेलो आहोत पुढच्या आपल्या प्रवासासाठी. आणि आता आपण पुढे तीर्थन व्हॅली एक्सप्लोअर करणार आहोत. तीर्थन व्हॅलीमध्ये काय काय बघू. नाहीतर मला तर असं वाटतं आहे की रूममध्येच राहून एन्जॉय करावा. पण आता आलो आहे तर तीर्थन व्हॅलीमध्ये काय काय स्पॉट्स आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. सो तेच आपण आता बघण्यासाठी निघणार आहोत. सो मी आता काही अशा प्रकारे तयार होऊ शकता वरतून खालपर्यंत. आणि रूमची हालत काही अशी आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बेडमध्ये हीटर होता. सो झोपण्यासाठी तरी काही वाटलं नाही, पण त्या बेडमधून उठल्यानंतर जी हालत खराब होते ते कशी ती आम्हालाच माहिती आहे. सो पण फार मजा येते या थंडीमध्ये. आणि आता पुढचं शेड्यूल म्हणजे आता नाश्ता करायला जायचं आहे. या थंडीमध्ये जे पण असेल, ब्रेकफास्ट पण असा थंड होतो ना लगेच, म्हणजे काही असेल ते लगेच फ्रीज होऊन जातं आहे. म्हणजे एक विथिन मिनिट ते सगळं फ्रीज होऊन जातं आहे. सो जेवढा लवकर होऊ शकतं गरमागरम आपल्याला खाऊन बॉडीमध्ये हीट टाकायची आहे, ते इम्पॉर्टंट आहे. सो चला मग आता नाश्ता करायला जाऊ सगळं पॅकअप करून. आणि पाहू आता पुढे काय काय आपल्याला बघायला पाहायला मिळतं आहे. सो ते सगळं एक्सप्लोअर करू. मी तुम्हाला आता बाहेरची सिनेरी पण दाखवतो. एवढा मॉर्निंगमध्ये कसा व्ह्यू दिसतो आहे तो. सो हा सकाळचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो आता. हा सकाळी 8-8:30चा हा व्ह्यू आहे. म्हणजे ब्युटी ऑफ नेचर पाहू शकता. अजून नदीचा आवाज आहे. आणि इकडे आपले फंटर रेडी नेचरचा मजे घेताना. फायनली गाडी रेडी आणि आम्ही पण निघण्यासाठी रेडी झालेलो आहोत. ड्रायव्हर साहेब पण रेडी आहेत आणि आम्ही पण रेडी आहे. आणि हा मागचा व्ह्यू आहे हॉटेलच्या वरचा. तर चला भेटूया आता पुढे. कुठे जायचं आहे, काय करायचं आहे बघू.
सध्या मी माझ्या नवीन लुकमध्ये आलेलो आहे. पाहू शकता थंडी जास्त वाढली म्हणून मी नवीन लुकमध्ये आलो आहे आणि मला हे घ्यावं लागलं आहे. कसं वाटतं मला नक्की सांगा. मला तर आवडलं आहे. कोंडावाली टोपी आणि हँडग्लोव्स पूर्ण हँडमेड आहे. तो इथे जे रहिवासी आहेत ते हँडमेड ग्लोव्ज टोपीज वगैरे बनवतात त्यांच्याकडून घेतलेलं आहे. आणि आता आम्ही व्हिजिट केली आहे जीवी वॉटरफॉल. इथे आता वॉटरफॉल काय माहीत नाही. काय इथले म्हणतात की फार फेमस वॉटरफॉल आहे. तोच बघायला आपण आलेलो आहेत. मी तुम्हाला दाखवतो की वॉटरफॉलमध्ये हा एंट्रन्स आहे. कुठे पब्लिक आपली चालते. थंडी तर अफलातून गार वाटते. संपूर्ण जंगल एरिया आहे हा आणि 100 ते 150 मीटर अंतरावरती हा वॉटरफॉल आहे. वॉकिंग डिस्टन्सवर या छोटासा ब्रिज पाहू शकता तुम्ही. थंडी तर खरोखर अफलातून आहे. आणि इकडे आपले काही मित्र आलेले आहेत आणि थंडी एवढी आहे, असहनीय थंडी. आणि त्या वातावरणात 100 मीटरचा ट्रेक तो पण भारी पडतोय. आणि प्रत्येक ठिकाणी असे ब्रिज आहेत काही छोटे छोटे, म्हणजे मधूनच एक छोटासा असा नाळा वाहतोय आणि त्याचं पाणी एवढं चिल्ड आहे की हात टाकल्यानंतर लगेच लू लागेल. लाकडी ब्रिज अशा प्रकारचे बांधलेले आहेत सगळीकडे. आणि असा काही प्रकारे रस्ता बनवलेला आहे वॉटरफॉलपर्यंत जाण्याचा. आणि माझी सध्याची दाखवतो. ही सध्याची माझी परिस्थिती आहे. ही नाका तोंडात कुठेही हवा गेली तर नक्कीच लू लागणे. आणि चष्म्यामध्ये जो एक हवा सगळी भरते, चष्म्याला वाफा येत आहेत. आणि हे वॉटरफॉल आहे. छोटे 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 जे पाणी वाहते वॉटरफॉलचं ते इथूनच पासआउट होतं आहे बाहेरच्या दिशेने. आणि हे छोटे छोटे लाकडी सुंदर पूल असे इकडे बनवलेले आहेत. आणि आपण कदाचित वॉटरफॉलच्या जवळपास आलेलोच आहेत. हा जो वॉटरफॉल आहे हा कंटिन्युअसली वाहत असतो आणि याचं जे पाणी आहे ना ते एक सर्टन लेवलला जाऊन असं फ्रीज होतं जसं काय काचा जमा झालेले आहेत. तो वॉटरफॉल आहे सुंदर असा. त्याला जीबी वॉटरफॉल असं म्हणतात. जीबी हे एका ठिकाणाचं नाव आहे आणि हा वॉटरफॉल इथे वसला कारणाने त्याला जीबी वॉटरफॉल असं नाव दिलेलं आहे. पाहू शकता 2 डोंगरांच्या मधून येणारा हा रस्ता आणि हे संपूर्ण 2 डोंगरांमधून वाहणारा हा वॉटरफॉल आहे. आणि हे एक छोटंसं असं मंदिर आहे मे बी. फार सुंदर असं दृश्य आहे. चला वॉटरफॉलची एन्जॉयमेंट झालेली आहे. रिटर्न आता चाललो आहे बसच्या दिशेने. थंडीमध्ये थोडा वेळ असा काढला ना त्यानंतर मग थोडी थंडी दूर होऊन जाते. असं काय हे नाही की थंडीला पकडून ठेवलं तर मग ते आणखी गारावं लागतो. पण ते एकदा सवय झाली ना तर मग काय वाटत नाही तसं. सो विजिट द्या, नो डाऊट छान प्लेस आहे.
मजा आली. आणि पर्यटकांसाठी जी चांगली सुविधा केली आहे येण्या जाण्याची ती पण चांगली आहे. सो भेटू आता, बघूया पुढचं डेस्टिनेशन कोणतं आहे आपलं. सो बसच्या दिशेने आपण आता चाललो आहे सेम रूटनी. आता आपण आलेलो आहे GB मिनी थायलंडला. म्हणजे मिनी थायलंड म्हणजे असं काही थायलंड नाही आहे. इकडे ॲक्च्युली GB व्हॅली आहे, जिथे पाठी बघू शकता सगळी झाडं आहेत. म्हणजे जंगल टाईप आहे, एक फॉरेस्ट एरिया आहे संपूर्ण. आणि दोन डोंगरांमधून वाहणारी एक छोटीशी अशी नदी आहे. बाकी माझ्या मागे बघू शकता तुम्ही संपूर्ण जंगल एरिया आहे. आणि मी तुम्हाला ते हे दाखवतो. जी नदी ही खाली जी आहे बघू शकता, तिकडे जाण्यासाठी पण आहे, पण एक छोटासा ट्रेक आहे जो मला करायचा नाही खाली उतरून, त्यामुळे मी गेलेलो नाही आहे तिथे. पाहू शकता छोटीशी अशी नदी आहे जी कदाचित जेव्हा फ्रीजिंग पॉईंट येतो त्या टायमाला ती बघण्यासारखी असते. ते संपूर्ण नदी फ्रीज होऊन त्याचे जे तुम्हाला कळलं असेल की एक बर्फ बनतो आणि ती नदी तशीच अटकून असते. सो ती बघण्याची वेगळीच मजा आहे. सध्याचं टेम्परेचर -2 आहे आत्ताचं इथलं. सो अजून 4-5 डिग्री आणखी खाली मायनसमध्ये उतरल्यानंतर ती नदी फ्रीज होते. सो तेव्हा बघण्याची एक वेगळीच मजा येते. सो आता ते वाहतं पाणी असं मला एवढं काही बघण्यामध्ये मजा नाही आहे, जे हे जंगल बघण्यामध्ये मजा आहे. सो आता पुढचं डेस्टिनेशनच डायरेक्ट मी भेटवतो मी तुम्हाला, तेव्हाच आपण तिथे भेटू. GB वॉटरफॉल वगैरे करून झाल्यानंतर आता पुन्हा आपण आपल्या हॉटेलवरती आलेलो आहे. आणि आता आपण हॉटेलच्या समोर जी नदी आहे त्याच्यामध्ये चाललो आहे जरा फोटो सेशन वगैरे करण्यासाठी. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे आपलं हॉटेल आहे. पूर्ण व्ह्यू देतो. इकडचे जे हॉटेल आणि घरांचा प्रकार आहे ना, तो मला फार आवडला आहे. तुम्ही कोकणात किंवा इतर ठिकाणी जाल तर एक समतल ठिकाणी म्हणजे ग्राउंडिंग लेवलला किंवा डोंगर असतील तर डोंगर तोडून त्याच्यामध्ये सरळ लेवल करून घरं बांधली जातात, घरं उभी केली जातात, बिल्डिंगी उभ्या केल्या जातात. ते डोंगर वगैरे पोखरून डोंगर तोडून सर्व उभं केलं जातं. पण इथले जे प्रकार आहेत ना ते अगदी वेगळे आहेत. वेगळे म्हणजे इकडे जे बिल्डिंग्स किंवा हॉटेल्स किंवा घरं असतात ती बांधतात ती नेचरला समतोल असतील असे रस्ते, इवन रस्तेसुद्धा त्याच प्रकारे बांधले जातात. आता मी तुम्हाला दाखवतो एक एक्झाम्पल. हे बघा, हे आता आपलं हॉटेल आहे, ठीक आहे. हॉटेलच्या वरती 1, 2, 3, 4, 5, 6 जो 6वा माळ जिथे लाईटिंग तुम्हाला दिसत असतील तो ग्राउंडिंग लेवल आहे. म्हणजे तिथे रस्ता आहे, त्याच्या
त्याचा जो आपण एंट्रन्स पॉईंट पाहिलात ना, तुम्हाला ती गाडी दिसत असेल वरती, ती गाडी उभी आहे, ती ग्राउंडिंग लेवल आहे या हॉटेलची. म्हणजे आपली एंट्री होते ते हॉटेलमध्ये त्या गाडीच्या इथून, तिथून खाली उतरत यायचं म्हणजे ते हॉटेल्स आहेत संपूर्ण. म्हणजे ते 5-6 फ्लोअर बनवलेत आणि त्याच लेवलला रोड आहे. आणि जो डोंगर आहे त्या डोंगराला लागूनच हॉटेल बांधलेलं आहे. इवन तुम्ही ही घरं पण बघाल ना बाजूची, सेम सिच्युएशनमध्ये ती घरं बांधलेली आहेत. सो ना निसर्गाला काही, यामध्ये काही निसर्गाला पण प्रॉब्लेम नाही आहे आणि नाही काही डोंगर पोखरण्याची गरज आहे. सो ती लेवल मेंटेन राहून जाते. सो तो प्रकारच फार मला आवडला. मे बी इंजिनिअरिंगचं ते एक वेगळंच त्यांनी हे केलं असणार, थॉट डोक्यात ठेवून नेचरचा. आणि सर्वच घरं अशीच बांधलेली जातात. सो आता आपण नदीमध्ये आलो आहोत. ही आपली पब्लिक नदीपर्यंत पोचली आहे. ही संपूर्ण नदी आहे जी हॉटेलच्या समोर आहे. ही पावसामध्ये तुडुंब भरून अशी वाहते. आणि आता जे पाणी आहे हे ग्लेशियर्स जे विरघळत आहेत डोंगरांवरती, हे त्याचं पाणी आहे. हे बघा, हे जे पाणी सर्व वाहतं आहे ना, हे सर्व ग्लेशियर्स जे बर्फ वगैरे वितळतात डोंगरांवरती, ते सर्व पाणी. आणि हे इतकं चिल्ड पाणी आहे ना, हात फ्रीज करून टाकेल. म्हणजे टाकल्या हात फ्रीज होऊन जाईल असं हे. आणि इथले डोंगर पण आहेत ना, भले मोठे डोंगर आहेत सर्व, तुम्ही पाहू शकता. आणि इथल्या डोंगरांचं जे उंच डोंगर आहे त्यातच हे सर्व घरं बांधली जातात. नीट पाहिजे तर दिसत असतील तुम्हाला. आणि त्यामध्ये डोंगराच्या मधून ही नदी वाहते. आणि आपल्या अवतीभोवती जो सर्व व्ह्यू आहे तो मी तुम्हाला एकदा दाखवतो. म्हणजे आता या नदीचं वैशिष्ट्य आणखी एक म्हणजे इथली नदीमधून वाहून आणणारी सगळी दगडी आहेत. त्यांचे प्रकार पण तुम्ही पाहाल ना, प्रत्येक दगड वेगवेगळा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे व्हाईट, ब्लॅक, म्हणजे वेगवेगळे प्रकारच दिसणार संपूर्ण नदीमध्ये दगडांचे. आणि हे सर्व दगडी ह्या डोंगरावरूनच वाहून आलेले आहेत. आता ते कसे तयार होतात ते काही आपल्याला माहीत नाही. आणि पाणी तर एवढं चिळलं आहे सांगताच येत नाही.